1 जुलाई 2023 को समृद्धि महामार्ग पर हुए हादसों में मृतक के परिवार को 25 लाख रुपए मुआवजा देने का ऐलान सरकार की ओर से किया गया था, लेकिन पीड़ित परिवार को अभी तक मुआवजे की रकम नहीं दी गई। इस पर अब पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने आज नागपुर में पत्रकार परिषद में बोलते हुए पीड़ित परिवार के लिए मुआवजे की मांग की। साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस से मुआवजा के ऐलान को वापस लेने की भी मांग की। 25 लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दानत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं 25 लाखाचं ते मी दिलं नाही, त्याच्यानंतर आम्ही सरकारला एक पैसा सुद्धा मागणार नाही, अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे। 104 दिवस यांनी आंदोलन केलं, पण याच्याकडे लक्ष नाही सरकारचं। तिथले खासदार तिथे आंदोलन करतात, उपोषण करतात, त्याच्याकडे लक्ष नाही। ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत। आता आचारसंहिता केव्हा लागू शकते, यांची एकच शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानत तुम्हाला मदत करायची नाही।